हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 2 महिने होऊन गेले आहेत तरी सुद्धा आपल्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत. तर हे सरकार मुद्दामून करताय का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. आता लाडक्या बहिणींनो, आपण अशी मागणी सरकारकडे करतोय की लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता न देता मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे, म्हणजे 3,000 रुपये सरसकट लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करावे. ही मागणी आपल्याकडे आपण सरकारकडे करणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, आपल्याला आता मार्च महिन्याचा जो निधी आहे तो मे महिन्यामध्ये मिळतील, पण आता फक्त एकाच महिन्याचा आपण घेणार नाही आहे, आपल्याला 2 महिन्याचा लागणार आहे, मार्च आणि एप्रिलचा. सोबतच लाडक्या बहिणींनो, पात्र आणि अपात्र यादी जाहीर झालेली आहे. तुमचं नाव पात्र यादीमध्ये आहे का हे बघा. सगळं डाटा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे कधी सुटणार नाही, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्हाला आत्ता 3,000 रुपये पाहिजे की 1,500 रुपयावर समाधान आपल्याला करावं लागणार आहे, सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आजची आहे 3 तारीख, म्हणजे संडे. आज कोणत्याही स्थितीमध्ये जी आर येणार नाही, बरोबर. आणि जर तुम्ही बघितलं असेल ना लाडक्या बहिणींनो, आता जी आर न येण्याचं कारण कोणतंच नाही आहे. त्यांनी जर म्हटलं असतं ही केवायसी प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे, बरोबर, आता तीही पूर्ण झालेली आहे. तर मला असं वाटतं या 4 ते 9 तारखांमध्ये जी आर येऊ शकतो आणि लाडक्या बहिणींनो, आपल्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा जमा होऊ शकतात. मग आता या 4 ते 9 तारखांमध्ये आपल्याला किती पैसे पाहिजे आहेत? तर आपल्याला 3,000 रुपये पाहिजे. किती पाहिजे आहेत आपल्याला? 3,000 रुपये पाहिजे आहेत. किती अकाउंटमध्ये किती पाहिजे लाडक्या बहिणींनो? 3,000 रुपये जमा व्हायला पाहिजे. नाहीतर सरकार काय करतील? एक चॉकलेट द्यायचं म्हणून 1,500 रुपये देतील आणि लाडक्या बहिणींना पुन्हा शांत करतील. पण लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जर आपण शांत झालो तर तुम्ही समजून घ्या, सरकार पुढेही अशाच पद्धतीने वागणार आहे. म्हणजे 2-2, 3-3 महिने पेंडिंग मध्ये टाकत जातील आणि मधातले महिने गायब करत जातील. तर हे होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून जेही लाडक्या बहिणींनो, जेही युट्यूबर्स सरकारवर टीका करत आहे, सरकारला आवेदन करत आहे की बाबा 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या, अशा प्रत्येक युट्यूबर्सला सपोर्ट करा. जर लाडक्या बहिणींनो, जर अशा खनकर आवाजामध्ये आपण सरकारला जर सुनावलं नाही, तर सरकार कधीही आपलं ऐकणार नाहीये. म्हणून कोणीतरी या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे. तो आपण उठवतो आहे. जर तुम्ही बघितलं असेल, आपण खनकर आवाजामध्ये सरकारला प्रश्न विचारतो आणि सरकारवर टीका सुद्धा करतो, कारण हे सरकार बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. लाडक्या बहिणींचा वापर केला, जेव्हा गरज होती तेव्हा लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले आणि जेव्हा गरज संपली लाडक्या बहिणींना बंद केलं. बघा, आता किती महिलांच्या खात्यामध्ये हप्ता खटाखट जमा होणार, महत्वाची अपडेट आलेली समोर. साम टीव्हीची बातमी आहे. बघा लाडक्या बहिणीनो, लाडकी बहीण योजनेतून ई केवायसी नंतर 54 लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून 1,500 रुपयांचा लाभ बंद झाला आहे. आता राज्यातील 1,89,00,000 इतक्याच बहिणींना लाभ भेटणार आहे. म्हणजे 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आता यापैकी काही बहिणी आहे ना, 54 लाखापेक्षा जो नंबर वाढणार आहे त्यांना सुद्धा अपात्र करणार आहे. बघा, समजून घ्या. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ई केवायसी नंतर 54 लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत. त्या सर्व महिलांचा 1,500 रुपयाचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. म्हणजे ज्या बहिणी पात्र होत्या त्याही आता अपात्र होणार आहेत. आणि हे सगळं सरकारच्या चुकांमुळे झालेलं आहे. राज्यात 1,89,00,000 महिलांनाच हप्ता सुरू राहणार आहे. ई केवायसी नंतर सरकारचे 1,200 कोटी रुपये वाचणार आहे. 1,200 कोटी रुपये वाचणार आहे, म्हणजे आकडा खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केलेली आहे. ही यादी कुठे बघायची, काय बघायची, सगळं सांगतो. पुढील काही दिवसात मार्च आणि एप्रिल हप्त्याबाबत अपडेट समोर येईल. गेल्या वर्षी राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी केवायसी अनिवार्य केली होती. 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहिणींनी ई केवायसीची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता अर्ज बाद झालेला अथवा ई केवायसी न केलेल्या महिलांची संख्या 54 लाख असल्याचे समोर आलेले आहेत. या 54 लाख लाडक्या बहिणींना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे 54 लाख लाडक्या बहिणी डायरेक्टली अपात्र ठरल्या. ज्याच्यामध्ये ज्यांनी ई केवायसी केली, ज्यांनी ई केवायसी नाही केली, या सर्वच बहिणी या ठिकाणी इन्क्लूड येणार आहेत. मग आता किती महिलांचा हप्ता बंद होणार आहे बघा.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर 2,43,00,000 महिलांनी अर्ज केले. या सर्वांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ दिला जात होता. पण कालांतराने सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लाखो महिलांचे अर्ज बाद झालेले आहे. 30 एप्रिल रोजी केवायसीची प्रक्रिया संपल्यानंतर लाभार्थी महिलांचा नवीन आकडा समोर आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता 1,89,00,000 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ कायमचा बंद झालेला आहे. बरोबर? ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांचा लाभ कायमचा बंद झालेला आहे. आता त्यांना कोणत्याही स्थितीमध्ये पैसे भेटणार नाही. मग हे 54,00,000 बहिणी अपात्र होण्याचे रिझन्स काय? कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. वयाची अट म्हणजे तुम्ही 21 ते 65 मध्ये बसत नाही. ई केवायसी केलीच नाही किंवा अथवा चुकीची ई केवायसी केली. कुटुंबातील सदस्य अथवा स्वतः सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहे. घरात 4 चाकी गाडी आहे आणि कुणाला लाभ मिळणार आणि कुणाचा लाभ बंद होणार. या सगळ्या कारणांमुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही काय ठरलेले आहे? अपात्र ठरलेले आहेत. तर हे कुठे चेक करायचं? सगळी माहिती तुम्हाला देतो. बरोबर? त्यानंतर ई केवायसी नंतर पात्र ठरलेल्या सर्व महिलांनी पुढे 1,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. पण ज्या महिलांना अपात्र ठरल्या त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पात्र नसताना योजनेचा लाभ अनेक महिलांनी घेतलेला होता. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर असा आहे, की राज्यातील पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्यात अखेरचे 1,500 रुपये मिळाले होते. पण त्यानंतर सरकारकडून मार्चही गेला, एप्रिल पण गेला, आता मे सुरू आहे. 3 महिने झालेले आहेत, पेंडिंग पडलेले आहेत. तर या मे मध्ये फक्त मार्चचाच हप्ता सरकारने द्यावा का? नो. सरकारने मार्चचे 1,500 आणि एप्रिलचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला काय द्यायला पाहिजे? जमा करायला पाहिजे आणि हीच सरकारकडे नम्र विनंती आहे. आता सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रामध्ये ज्या महिला व बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकरे मॅम, स्वतः महिला आहेत. बरोबर? आणि या महिला असून सुद्धा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या समस्या जाणून घेत नाहीये. बहिणांच्या समस्या समजून घेत नाहीये. तर बघा, या लाडक्या बहिणींचा कोण असणार आहे वाली? कोण या लाडक्या बहिणींकडे लक्ष देणार आहे? जर महाराष्ट्रामध्ये जे मंत्री साहेब आहेत, या स्वतः मंत्री असून जर महिलांच्या समस्या समजून घेत नाही आहेत, तर लाडक्या बहिणींकडे लक्ष देणारा कोण आहे? हा प्रश्न आदितीताई तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला पाठवायला पाहिजे. मला तर असं म्हणायचं आहे, की जे मंत्रिमंडळ आहे किंवा जे आमदार आहे, खासदार आहे, यांनी आपलं पेन्शन बंद करावं आणि लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो सुरळीत सुरू ठेवावा. सोबतच लाडक्या बहिणींनो, मिंटची जी न्यूज आहे ही सुद्धा तुम्हाला दाखवतो. लाड़की बहन योजना लाखों महिलाओं को लगा बड़ा झटका। लाड़की बहन योजना में 54,00,000 नाम कटे, अब सिर्फ इन्हें मिलेगा पैसा। आणि हे कसं चेक करायचं तुम्हाला सांगतो. सर्वात पहिले लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण बहीण डॉट महाराष्ट्र महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचं लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो, तिथे काय असेल, तुम्ही वरती इथं जर गेलात लेफ्ट साईडला म्हणजे राईट साईडला कोपऱ्यामध्ये, तर तिथे तुम्हाला 3 डॉट दिसतील. तुमची लॉग इन झाल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका, तुमचा OTP टाका. लॉग इन झाल्यानंतर ते तुम्हाला स्टेटस आहे ना, एक तर अप्रूव्ह दिसेल किंवा स्टेटस रिजेक्टेड दिसेल किंवा पेंडिंग मध्ये दिसेल. पेंडिंग जर तुमचं पेंडिंग मध्ये असेल किंवा रिजेक्टेड असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही. इथून तुमचा पुढचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. पण जर तुमचं स्टेटस अप्रूव्ह असेल तर नक्की तुम्हाला तुमचा लाभ सुरळीत सुरू राहतील. तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कोणी कोणी तुमच्यापैकी बहिणींनी स्टेटस चेक केलेला आहे, की ज्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे आणि त्यांना लाभ भेटणार आहे. कोण्या बहिणींचं पेंडिंग दाखवत आहे आणि रिजेक्ट दाखवत आहे, नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका. सोबतच आता सरकारकडे म्हणजे आदित्यताई तटकरेंकडे आपण नम्र विनंती करतोय, मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे आता दोन्ही एकत्रित सरकारने लाडक्या बहिणींना द्यावा, एवढीच मागणी आहे. आणि जर असं सरकारने केलं नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही शांत बसू नका.
तुम्ही तुमचा जो मनामध्ये असलेली उदासीनता आहे या सरकार विरोधात, तर नक्की या कमेंट बॉक्समध्ये खाली आहे, तुम्ही टाका. दोन्ही हप्ते एकत्र मिळाला पाहिजे. पात्र आणि अपात्र यादी कशी असेल मी तुम्हाला सगळं सांगितलं. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.